शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय। काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढले, त्यांना आता दाखवतो। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं। मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा। ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवारांची मागणी। महाराष्ट्रामधल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही। सरकारनं नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा, लगेच मदत करू, अमित शहांची ग्वाही। राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, लवकरात लवकर मदत मिळणार, शिंदेंसह अजितदादांचं आश्वासन। राज्य सरकारनं नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही, शरद पवारांची टीका। तर काहींकडून आपत्तीचं राजकारण, टीकाकारांनी आधी आरशामध्ये पाहावं, फडणवीसांचं प्रत्युत्तर। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या। ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर ठाकरे एकत्र आले तरी मुंबईकर महायुतीच्याच बाजूनं, दरेकरांचा टोला। मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपमुळे 15 तर राजस्थानमध्ये 3 बालकांचा मृत्यू। केंद्र सरकारनं तातडीचे सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची ऑनलाईन बैठक बोलावली। रामदास कदमांची पत्नी थेट माध्यमांच्या समोर, अनिल परबांचे आरोप फेटाळले। स्टोव्हमुळे माझा पदर जळाला होता, ज्योती कदमांनी सांगितला थरारक प्रसंग। तर परबांविरोधात कोर्टात जाणार, रामदास कदमांचा इशारा। गरज असते तेव्हा हिंदी भाषेमध्ये बोलतो, याचा मला काही फरक पडत नाही। मराठी हिंदी भाषा वादावर मंत्री प्रताप सरनाईकांचं विधान। हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी मराठीची गळचेपी सुरू। सरनाईक चारही बाजूनं ढोल वाजवत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या किशोरी पेडणेकरांची टीका। शरद पवारांचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बंडू खानवे यांच्यासोबत वाद। पठारे आणि त्यांच्या ड्रायव्हरनंच मारहाण केल्याचा खानवेंचा आरोप। गौतमी पाटीलच्या कारचा अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर। भोर मुंबई मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ कार उभी। 2 जण खाली उतरल्याची दृश्य। यानंतर काही अंतरावरच कारनं रिक्षाला धडक दिलेली। गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला। ड्रायव्हरनं मद्यसेवन केलं नसल्याचा ससूनचा रिपोर्टमध्ये उल्लेख। जेलमध्ये टाकायला गौतमीनं कुठला मोठा गुन्हा केला? भाजप नेते पातळी सोडून बोलतायत। जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा। अपघात प्रकरणी कारवाईसाठी डीसीपींना केला होता फोन। कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार, राज्याच्या नेतृत्वाशी स्वबळासंदर्भात चर्चेची ही तयारी। आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईकांकडून स्वबळाचा नारा। नवी मुंबईमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या। परीक्षेदरम्यान कॉपी सापडल्यानं शिक्षिकेनं अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अमित शहांच्या समोर मांडला का? दादा भुसेंना प्रश्न। तर नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद आता ट्रम्पकडे न्यावा लागेल, भुसेंचं मिश्किल उत्तर।